सुप्रभात मित्रांनो, कसे सगळे. मी तुमचा विशाल बोलतो, तुमचं आपल्या व्ही ब्लॉग मेजर 6च्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सो काल झाला पांगवरून निघालो आहे. हा काय व्ह्यू असा आहे आणि आम्ही आलू पराठे घेतलेत. इथून निघतो आता. जेवढं लवकर होईल तेवढं लेहला पोहोचण्याचा प्रयत्न करू. तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि साईडला बेल आयकॉन त्याला प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, बघू शकता बर्फ पडायला लागलाय. स्नोफॉल बारीक बारीक आहे, पण मग इथून निघण्याचा प्रयत्न करू लवकर कारण की बर्फ पडायला म्हणजे जास्त पडेल. क्लायमेट पूर्ण खराब झालेलं आहे. आमची चुकी झाली निघायला. सकाळ निघालं क्लायमेट चांगलं असतं, दुपारी 12 नंतर काही समजू शकत नाही. आमची तीच चुकी झाली का 12 वाजले तिथेच. ठीक आहे, बोला कुठपर्यंत काय होते. अजून 173 म्हणजे 172 वगैरे आहे. तुम्हाला कॅमेरा स्नोफॉल दिसते काय माहिती नाही, पण स्नोफॉल होतोय रस्त्यावर पण तुम्हाला दिसेल. बारीक आहे स्नोफॉल पण होतोय. हा बघा आता मी दाखवतो तुम्हाला. हा बघा लेह 169 आणि लगेच वातावरण चेंज. बघू शकता ऊन पडलेलं आहे इकडे. पाठीमागे आहे वेदर खराब, पण निघताना आम्ही विचारलं वरती खराब आहे का वेदर, तर ते नाही म्हणले. काही रायडर्स आले ना, तर ते म्हणले वेदर ओके आहे एकदम वरती, तर इथे स्नोफॉल चालू होता. तर ठीक आहे, गणपती बाप्पा हो याचाच वेदर चांगला ठेवू. आज फ्रेश फील वाटते मला, पूर्ण खरंच फ्रेश फील वाटते. काल लिटरली आम्ही गेलो ना, मी रूम वरती गेल्या झोपलो. मला काही नको म्हटलं, काही नको, मला झोप पाहिजे. हा भाई खाली घ्या बरे ऑल ओके. पण आता मगाशी 90% थंडी लागत होती, 80-90%. आता मला 95% थंडी लागत नाहीये. तर लेह 134 किलोमीटर, तांगलांग 24 किलोमीटर. तर चेक केलं बरोबर आपण काय आज पण काय गडबड नाही, कारण की कालच्या राईडला गडबड झाली. जिसपासून जेवढे काही व्हिडिओ करत ना टाइमलेस मध्ये कसे काय आले मला समजलं, मी सेटिंग चेंजच नव्हती केली. म्हणजे कसे काय टाइमलेस मध्ये सगळे आले काय समजत नाही. तर तो तेवढा शॉर्ट जो आहे मला मारलापर्यंत सगळा माझा फुकट गेला. किती वाईट वाटलं सांगा. एवढ्या मेमोरी सर्क्युलेट केलं मी, किती भारी सीन्स होते. तांगलांगला 12 किलोमीटर राहिले, तसं तशी आपली हाईट वाढत चालली आहे. कारण की तांगलांगला आहे 18,000 फूट वरती. तर इथून मग बघा त्या साईडला वरती जायचं आपल्याला. त्या साईडला गाड्या जात आहेत तिकडून. लिटरली हातांनी कॅमेराचे बटन पण प्रेस नाही होत आहे. तर आम्ही स्नोफॉल व्हायला लागला म्हणून आय थिंक तिथे थांबलो आम्ही. रेनकोट वगैरे चढून घेतले. कारण की आता चाललोय आपण 18,000 फूट उंचीवरती. सो आपण आलो होते म्हणजे तांगलांगला पाचशे ते. तर फायनली तांगलांगला पास अचीव केलेलं आहे आणि आपण निघालो ते म्हणजे लेहकडे. सो बाय तांगलांगला. आणि बघू शकता समोरचा व्ह्यू. आता परत आपण डाऊन हिलला जाऊ. बघू शकता बर्फच, पण जो बारला असलेला बर्फ भेटला ना भाई, तो नाही भेटला अजूनपर्यंत कुठेच. हे जे पाणी खालतं वाहत आहे ना, एवढं बेकार थंड आहे ना बाबा.
लिटरली ही बॉटल फक्त तुम्ही आता आम्ही भर उन्हात येऊन फिरतोय. आपण आपली फ्रीजर मधनं कशी बॉटल काढतो तसं पाणी आहे ते, पण काय ऑप्शन नाही. बघू शकता आपल्या बाजूने बर्फ आहे, पूर्ण येईपर्यंत बर्फच आहे. इथलंच इको पण वरती येते, तर कशाला घाबरता. घेऊन या घेऊन या, इको पण घेऊन या, कुठली आल्टो घेऊन या. गाडी कुठली पण पाहिजे हो, फक्त जोश जिद्द पाहिजे. अगदी स्प्लेंडर पासून आलेत, स्कूटी पासून आलेत, अल्टो, इको, सगळ्या गाड्या येतात. फक्त गाडीवरची न्यायची जिद्द पाहिजे आपल्याला. खूप जास्त प्रमाणात वारा सोडलाय, हे बघू शकता. धूळ कचरा सगळा उडतोय. समोर बघा, सँड सँड बघा, सँड बघा कशी उडते, बघू शकता. टोटली वेदर चेंज. परत स्नोफॉल. ज्यावेळेला हेवी होईल स्नोफॉल त्यावेळेला माईक काढू, आता तेवढी गरज नाहीये. हे वाले बोल रहे थे मी, थंडी थंडी कमी प्रमाणात लागेल. गेल्या 2 दिवसात एवढे प्रॉब्लेम आहेत ना, कधीच तब्येत नाही बिघडली, कधीच काय नाही झालं. गाडीच्या बाबतीत काढ झाले, आणि आज लिटरली चावी, पेट्रोल भरत होतो ना, चावी पूर्ण अशी बेंड झाली. काय समजलं सांगा तुम्हीच. अरे जलने वाला चलो यार, पर कितना जलने का. हा, तुमची पण वेळ नक्कीच येईल. असो, आपली काय राईट थांबणार नाही असल्या लोकांमुळे. एन्जॉय करा. कडक. आता आपण लेह पासून जस्ट 70-75 किलोमीटर मागे आहोत. पेट्रोल साठी थांबलेलो पण, कारण की ते पेट्रोल मनाली नंतर मध्ये, मनालीच्या पुढे तुम्ही केलं मला पेट्रोल भरलंच, त्यानंतर तुम्हाला पेट्रोल कुठेच नाही भेटणार. डायरेक्ट लेहला केल्यानंतर शेवटचा पेट्रोल पंप आहे. मग त्या पेट्रोल कॅरी केलेलं, तर मी 5 लिटर कॅन खाली गेलेला आहे माझ्या गाडीमध्ये. मला गरज नव्हती करायची, माझी लेह पर्यंत गाडी आरामात पोहोचली असती, पण करणला गरज होती, तर म्हणलं मी पण खाली करतो, मग तेवढं वजनच कमी होईल ना. मग तो हिशोब लावला, तर वजन कमी करू गाडीवरचं. सो ऑफिस जर्नी स्टार्ट. करण गेला खेचत, तर करणला कॉन्फिडन्स झाला, कारण की अशी पाठीमागं वजन जास्त होतं ना करणच्या. करण सोबत पण कांड होत आहेत, माझ्यासोबत पण कांड होत आहेत. काय करणचं तर अख्खा कालचा, जेव्हा मी जिस्पावरून निघालेलो ना, जिस्पा पूर्ण मेमरी कार्ड मध्ये सगळे व्हिडिओ डिलीट झाले ऑटोमॅटिक. काय असं बघू शकता, खतरनाक व्ही आहे डायरेक्ट. आणि आता थोडी ग्रीड आहे रस्त्यावरती, बघू शकता आता. होय 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 होय, डोंगरच चेंज झाले आता पूर्ण. बघा इको, दिल्लीवाली इको, पूर्ण व्ह्यूज चेंज झालाय भावानं, पूर्ण व्ह्यूज चेंज झालाय. कडक, ऑसम. उपशी जस्ट 19 किलोमीटर्स. इकडच्या गावाची नावं थोडी वेगळी आहेत, पण ठीक आहे, शेवटी जसा देश तसा वेश.
आणि शेवटी आपण दुसऱ्या राज्यात आलोय, तिकडचं कल्चर वेगळं आहे. 800, 800. Yeah, always Lord, brother, always Lord. ही गाडी ऑलवेज खरंच लॉर्ड ऑफ माउंटन्स. कशी पण तुडवा, कुठं पण चढते, काय टेन्शन नाही. बड्या बड्या गाड्या याच्या पुढे थकतात. अल्टो केटेन 800. आयला करण शेटचं वजन कमी झालं तर करण शेट चांगलंच चाललंय. भाऊचं वजन कमी आहे, त्याला वजन एवढं दिलं तर कसं होणार. आपण आपले रेन गिअर्स काढलेले आहेत, रिलॅक्स फील, थंडी नाही तेवढी. आणि ग्लोव्स पण चेंज केले, जास्तच गरम वाटायला लागला. आणि हा वेदर कोण बोलेल, इकडे 2 तासापूर्वी थोडासा वेदर आहे. 2 तासापूर्वी वेदर थोडा असा होता, थंड, स्नोफॉल, बारिश. आणि आता बघू शकता कडक ऊन. पण हे कडक ऊन काहीच वाटत नाही आपल्याला. कारण की इकडे घाटात तेवढा काही उन्हाचा काय फायदाच नाही. ठीक आहे, म्हणजे थोडस आपल्याला रिकवर व्हायला थोडा वेळ भेटतो लगेच, एवढं ऊन भेटलं तरी. बघू शकता झाडं कितीतरी वेळानंतर गाव लागलंय. हे असं एक नंबर भावांनो, बघा बघा, एकदम खतरनाक व्हिडिओ बघू मला मी आज. काही नादच नाही, एकदम खतरनाक. नाच करते का भाई अलिबागकरांचा. बघू शकता एकदम खतरनाक असा व्ह्यू. आजपर्यंत अलिबाग मध्ये कोणी व्हिडिओ टाकले नसेल ना, तेवढी टॉप क्लास आपण व्हिडिओ टाकू आज. बघू शकता व्हिडिओज आणि व्ह्यूज. आई शपथ, खरं सांगतो तुम्हाला, लवकरात लवकर ड्रोन घेऊ आपण. ड्रोन असतो ना भाई, नाथखुळे व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे, नाथखुळे. लवकरात लवकर तो पण स्वप्न पूर्ण करू आपण. पुन्हा एकदा ट्रॅफिक. काय झालंय का, लँडस्लाइड आय थिंक. अशा इथे छोटे मोठे कोइन्सिडन्स होत असतात. हे भाई पण भेटले आहेत रायडर्स. खतरनाक डोंगर, खतरनाक डोंगर. आणि डोंगरांच्या मध्ये आपली डोंगरी चालते भावांनो. कधी 14,000 फुटून जेव्हा, कधी 18,000 फुटून जेव्हा, आता 19,000 फुटून जेव्हा आपण. काय टेन्शन नाही, हायपास मध्ये आपण मोठा हायपास मध्ये जाणार अजून. पण अजून बोले अजून 20-22,000 हायपास काढू. आपली डॉमी पोहोचवणार तिथं. तशी एनएस प्रत्येक ठिकाणी पोहोचली, तशी डॉमी पण प्रत्येक ठिकाणी पोहोचणार. बघा ना भाई, काय खतरनाक, एकदम चुम्मेश्वरी लेवलवर बोलू शकत नाही म्हणजे ते. कडक कडक. आणि बघू शकता गाय, तू नको मध्ये. ओ माय गॉड ब्रदर, भावांनो एन्जॉय करा रे या तुम्ही. या खरंच सांगतो, ज्या जबाबदारीनं जिंदगी आयुष्यात नाही ना, थोडं तरी एकदा बाहेर पडा आणि हे आयुष्य जगा. आयुष्यावर काम जबाबदारी करायचीच आहेत, पण थोडं बाहेर पडा. कारण काय माहिती काय, नुसतं शिक्षण आणि बाकीच्या ह्याच्यापासून काहीच नाही. ज्या वेळेला तुम्ही दुनियात घरातून बाहेर पडाल ना, त्याही दुहेरी कराल ना, त्या वेळेला खरं आयुष्याची मजा भावांनो. तेव्हा खरं तुम्हाला असली जिंदगी काय कळेल. कडक
एक नंबर एक नंबर सिरियसली. बघा तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा. आपल्या राईडची ही तिसरी का चौथी चेकपोस्ट आहे. तर बघू शकता उपशीची चेकपोस्ट आहे ही. आणि बाईकसाठी 50 रुपये चार्ज आहेत. आपल्याकडून चालू करा रे बाबा बाहेरच्या गाड्यांना, नाही तर बाहेरचीच कमवत राहतील आणि आपण असेच राहू. काय रे करण? ले 47 किलोमीटर कारू पोलीस चेकपोस्ट. तर खारदुंगला 83 किलोमीटर, कारगिल 268 किलोमीटर, लेह 44. कारू लावतो आपण आणि दाल फ्राय घेतले आणि स्टीम राईस घेतले 2. सो हलका हलकाच खाणं एकदम बेटर राहील. तर आपण जेवायला घेतलेलं आहे, बघू शकता. बघू शकता आपण चालू ते म्हणजे सिम कार्ड बघायला, कारण मोस्ट इम्पॉर्टंट आहे सिम कार्ड बघणं. तर आम्ही इथे सिम कार्ड घेतलेलं आहे फादरनं. सो फायनली सिम कार्ड घेतलेलं आम्ही. तर आता इथून आम्ही जाऊ आमच्या रूमवरती पहिले, त्यानंतर बाकीचं काम चालू आहे, एडिटिंग वगैरे. आणि कॅमेराची बॅटरी झाली लो, त्यामुळे मोबाईलमध्ये लॉग करू. तर आमच्या रूम समोरचा व्ह्यू बघू शकता, असा काय आहे ना, भारी. आता आम्ही आहोत ते म्हणजे लेहमध्ये. करण आपलं जेवण त्याला ऑर्डर दिलेली, काय काय त्याला ऑर्डर तशी दिली. प्लेट्स पहिल्या प्लेट दिल्यास काय? ऑमलेट नव्हतं त्याच्याकडे, म्हणून अंडी दिली त्याने. कांदा याच्याशिवाय जेवण आपला आहार दुरा. चटणी आता बघत राहतो माहिती तुम्ही. काय बघूया त्यात काय सांगू, मी सांगू हात लावून. जिरा राईस, बघूया. जिरा राईस 200% जिरा राईस. जिरा राईस. जिरा राईस अजून 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 आहे. बिर्याणी, बिर्याणी अजून एक पिशवी आहे. तर जेवण आपण असं मागवलंय, कारण जाम आहे तो बुंदी राहत आहे. सो आम्ही आता जेवायला बसतोय. थोडी मजाक मस्ती चालते, जेवतो आणि बाकीचे काम आहेत. सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट मजबूत ठोका. चला.